शारदा देवीला वंदन करून या शाळेचे संस्थापक डॉक्टर शर्मा दाम्पत्य, शाळेचा सगळा कर्मचारी वर्ग, उपस्थित पालक आणि पाल्यांचं खूप खूप अभिनंदन. शाळा हा असा एक प्लॅटफॉर्म आहे, ही अशी एक जागा आहे, ही अशी एक सुरुवात आहे जिथे व्यक्तीच्या आत्मविश्वासात, व्यक्तिमत्वात सुरुवातीपासून घडणारे, असणारे, नसणारे सगळ्या गुणांना जो वाव मिळतो तो आता स्टेजवर दिसतोच आहे. छोट्या छोट्या मुलांनी, चुन्नू पोरांनी इथे जो परफॉर्मन्स केला तो अत्यंत कौतुकास्पद आहे. इतक्या लहान वयामध्ये ही शाळा मुलांमध्ये इतका आत्मविश्वास पेरते आहे. यावरून असं म्हणायला हरकत नाही किंवा अतिशयोक्ती होणार नाही की ही मूर्तिजापूरची भविष्यकालीन सर्वोत्तम शाळा ठरेल. या शाळेचा हा परफॉर्मन्स अत्यंत कौतुकास्पद तर आहेच, परंतु याच्या पहिल्या वार्षिक महोत्सवाला इतकं महत्त्वाचं पद भूषवण्याची संधी सरांनी आणि मॅडमनी आम्हाला दिली, त्यासाठी तर मी विशेष धन्यवाद करते. आणि ही मूर्तिजापूरातील नाही तर नावाप्रमाणे इंटरनॅशनल स्कूल सिद्ध व्हावी अशा शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संपवते. लोटस इंटरनॅशनल स्कूल तर्फे मी स्वागत करतो. मंचावर प्रमुख अतिथी सुनील लचवाले, माझे मित्र, गौर खडीसाहेब मार्गदर्शक आणि चक्रनारायण सर, त्याच्यानंतर ॲडव्होकेट तनुश्री, डॉक्टर वानखडे सर, त्यांना इमर्जन्सी आहे म्हणून गेले, पाटाकरचे सर गेले, त्यांना पण इमर्जन्सी आहे हॉस्पिटलमध्ये. खरं म्हणजे कसं बोलण्यासारखं माझ्याकडे खूप काही नाही आहे. कारण काय की पहिलं स्नेहसंमेलन शाळेकडून मी खूप भावूक झालेलो आहे. कारण मला एकदम असं वाटलं नव्हतं की एवढी छोटी मुलं आणि इतकं छान परफॉर्मन्स करतील. मी यासाठी शाळेचे प्रिन्सिपल जे भावना मेकवान मॅडम, तसेच आपले शाळेचे जे स्टाफ आहेत त्यांनी इतकी सुंदर आणि इतकी छान मेहनत घेतली मुलांना तयार करण्यासाठी. मी खरंच कौतुकास्पद आहे आणि त्यांचे मी फार फार अभिनंदन करतो. आणि मी खरंच भाग्यवान आहे की मला असे स्टाफ, असे सहयोगी लाभले. मला खरंच मी हा पहिला वर्ष आहे शाळेचा आणि इतकं सुंदर प्रतीने त्यांनी याला प्रेझेंट केलेलं आहे. खरं म्हणजे मला एकदाही असं स्वप्नातही वाटलं नव्हतं की इतकं सुंदर हे थीम बसवतील. मी त्यांना म्हणजे मॅकवान मॅडमचे थोडंसं बोलणं झालं होतं. मी त्यांना म्हटलं की तुम्ही तुमच्या मनातील कल्पना आणि जे सामाजिक संदेश जाईल या प्रतीने काहीतरी मुलांना थीम द्या. तर मॅडमने प्रकृती थीम निवडली होती आणि त्याकरता त्यांनी खूप 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 मेहनत घेतली. खरं सगळ्यात पहिल्यांदा मी मॅकवान मॅडमचे आणि आमच्या स्टाफचे, रोहन आहे, मावशी आहे, यांचे सर्वांचे फार फार अभिनंदन करतो. आणि पालकवर्ग ज्यांनी आमच्यावरती एवढा विश्वास टाकलेला आहे आणि त्यांच्या मुलांनी एवढं सुंदर परफॉर्मन्स दिलेला आहे, मी त्यांचं पण खूप अभिनंदन करतो. खरं म्हणजे 2012मध्ये शाळेची कल्पना आली होती. त्यावेळेस मी नाव निवडलं होतं डॅफोडिल्स इंटरनॅशनल स्कूल म्हणून. असं मी माझ्या डायरीमध्ये, म्हणजे जे मला कल्पना येतात ती मी रोज डायरीमध्ये मांडून ठेवतो. तर त्या हिशोबाने मी डॅफोडिल्स इंटरनॅशनल स्कूल म्हणून मी नाव असं डोक्यामध्ये ठेवलं होतं. पण त्या फुलाची मला विशेषतः एवढी वाटली नाही जेवढी लोटसची वाटली. आणि खरं म्हणजे लोटस नाव ठेवण्यामागचा माझा उद्देश हा आहे की एक लोटस, एक कमळ बाहेर आहे आणि एक कमळ प्रत्येकाच्या आतमध्ये सुद्धा आहे. तर दोन्ही कमळं आपल्याला फुलवता आली पाहिजे, बाहेरून सुद्धा आणि त्याचं स्वतःचं वैयक्तिक कमळ सुद्धा फुललं पाहिजे. याकरिता मी हे लोटस नाव
सिलेक्ट केलं, म्हणजे चूज केलं. किंवा मला लोकांनी विचारलं की तुम्ही लोटस इंटरनॅशनल का नाव ठेवलं, एकदम वेगळं आहे. मी म्हटलं एक कमळ बाहेर आहे जो चिखलात फुलतो आणि स्वतःला चिखलापासून अलिप्त ठेवतो, आणि एक कमळ आपल्या आतमध्ये आहे जो फुलला की तो माणूस म्हणजे देवाच्या जवळपास देवाशी एकरूप होतो. तर अशी ही दोन्ही कमळ फुलली पाहिजे म्हणून हे लोटस नाव ठेवलेलं आहे मी. तसेच आज येणारे जे प्रमुख अतिथी आहेत आपले गौरखेडे सर, तनुश्री मॅडम, पंकज पाटाल, सुनील लचवानी सरांचं कार्य खूप मोठं आहे. त्यांनी मला हॉस्पिटलमध्ये असताना इतर वेळीसुद्धा कधी इमर्जन्सी पेशंटसाठी ब्लड आहे, ॲम्ब्युलन्स आहे, रात्री 2 वाजता जरी फोन केला तरी फोन उचलून सर आपका क्या काम है असं करून त्यांनी ते खूप चांगले सेवादारी आहे. आणि हे सेवेचं व्रत त्यांनी पण घेतलेलं आहे आणि ईश्वराच्या कृपेने ते मला पण लाभलेलं आहे. मी असं म्हणणार नाही की तुम्ही शाळेचं चयन एका व्यक्तीकडे बघून करा, पण तुम्ही शाळेचं चयन, शिक्षण, त्याची संस्कृती आणि ते काय देतात तुम्हाला सर्व्हिस, त्या बेसिसवरती तुम्ही तुमच्या पाल्यांना शाळेत टाका. मी असं म्हणत नाही की माझी शाळा सर्वोत्तम आहे किंवा इतर शाळा, असं कधीच नाही. सर्व शाळा आपापल्या परीने सगळ्या मुलांना काही ना काही देण्याची मनोवृत्तीतच असतात. ते काही ना काही सगळ्यांना मुलांना देतात, पण एक दृष्टिकोन सगळ्यांचा वेगळा असतो. एखाद्याचा मुलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो, एखाद्या बॉडीचा मुलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. पण सगळ्यांचा दृष्टिकोन वेगळा असला तरी त्यांचं सगळ्यांचं ध्येय एकच असते की हा मुलगा आतून बाहेरून भौतिक स्तरावरील आध्यात्मिक स्तरावर त्याची प्रगती चांगली झाली पाहिजे, तो एक देशाचा खूप चांगला नागरिक बनला पाहिजे. मला हे माझं खूप मोठं सौभाग्य आहे की तुम्ही तुमच्या सर्वांचं प्रेम शाळेला मिळालं आणि मला इतके सुंदर सहयोगी लाभले. खरंच मी फक्त आभार व्यक्त करणे याच्यातून मोकळा होऊ नाही शकत, कारण हे आभार व्यक्त करण्यापेक्षा मोठी गोष्ट आहे. एखाद्या झाडाला लावणं, त्याला खत पाणी टाकणं, त्याचं संगोपन करणं, ऊन वाऱ्यापासून त्याला वाचवणं आणि त्याचं रूपांतर वृक्षात करणं, याच्यासाठी खूप कष्ट, मेहनत आणि त्याग लागतो. मी खरंच माझ्याकडे आमच्या स्टाफसाठी मैकवान मॅडम आणि जे पण आमचे शाळेचे स्टाफ आहेत यांचे धन्यवाद देण्यासाठी शब्द नाही. आणि जे पालकांनी आमच्यावरती प्रेम आणि विश्वास दाखवला त्याला 100 वेळा धन्यवाद. एवढे बोलून 2 शब्द सांगतो. थँक्यू. तुम्हारी कोमल मॅडम क्या बड़े या क्या छोटे, हर किसी को सुनना, अपनी बातें करना, सबको मुट्ठी में ले लिया है. तूने तो आम और अमृत को पत्थर बनाने वाला बचपन ही छीन लिया, बच्चों को नेचर से दूर कर दिया. हाय रे, तुम्हें क्या हो रहा है? इससे व्यक्ति अपने आसपास के माहौल से व्यक्ति को खुद दूर कर लेता है और मोबाइल की दुनिया में खुद को समझे. मिलके समझाने विचार बदलने की ऐसी हम बात बताने आए हैं. तू सोच बदल लेगा ऐसी हम बात बताने आए हैं. तो आओ देखिए नाटक, तो आओ देखिए नाटक.
तो आज आप समझ ही गए होंगे। सत्यानाश, सत्यानाश। अरे बेटा क्या हुआ, रोते नहीं, ये लो चॉकलेट। अरे बेटा खाना खा ले। मम्मी मम्मी थोड़ी देर तो खेलने दो। अरे मम्मी नहीं ना। अरे मम्मी नहीं ना, थोड़ी देर तो देखने दो। ले जाने दे। तो देखा आपने पहले के समय में और आज के समय में क्या अंतर है। पहले बच्चे को एक टॉफी या चॉकलेट देते हैं जिससे शांति नहीं मिलती। अब देखिए आप मोबाइल का कमाल। मोबाइल मोबाइल ये तूने क्या कर दिया। मोबाइल तूने क्या कर दिया। तूने इंसान को मतलबी बना दिया। तूने इंसान को मतलबी बना दिया। जब फोन दूर थे तो लोग पास थे। जब फोन दूर थे तो लोग पास थे। अब फोन पास है तो लोग दूर हो गए। लोग दूर हो गए। अपना फोन ढूंढ लेते हैं। देखते ही इसकी एक झलक। मम्मी थोड़ी देर में सोने दो। कॉलेज का टाइम हो गया अभी तो। मम्मी मेरा मोबाइल नहीं मिल रहा। नहीं मिल रहा मम्मी, नहीं मिल रहा। मम्मी मुझे मोबाइल चाहिए। तुमसे मिलके देखा है जो हाल क्या करे। हो गया है ऐसा एक कमाल क्या करे। दुम तरा दुम तरा दुम तरा दुम तरा दुम तरा दुम तरा दुम। हैशटैग सेल्फी। लेकिन न जाने इस सेल्फी के चक्कर में कितने हादसे हुए हैं। अभी देखते हैं क्या है। गिर गया। इस सेल्फी के चक्कर में गिर पड़ा पहाड़ से। इस सेल्फी के चक्कर में गिर पड़ा पहाड़ से। पब्लिक भी फोटो ले रही है बड़े प्यार से, बड़े प्यार से। पेपर है, आज तो पढ़ाई करनी ही पड़ेगी। रिंग रिंग। अरे किसका मैसेज आया है, जरा देखता हूँ। जाने तो आज तो पढ़ाई नहीं करता, कल पेपर है, कल ही पढ़ लूंगा। खुद ही को कर बुलंद हो, पढ़ने को बैठे जैसे तैसे। खुद ही को कर बुलंद हो, पढ़ने को बैठे जैसे तैसे। वार मोबाइल तेरी एक ट्विंकिंग ने दिमाग की बत्ती बुझा दी एक झटके से। के मर गए ट्विटर पे तेरे न जाने कितने ही दीवाने। के मर गए ट्विटर पर तेरे न जाने कितने ही दीवाने। क्या है हकीकत क्या है फसाने, अल्लाह जाने अल्लाह जाने। कि लोग को करीब आ जाएं, पर मोबाइल तेरी लीला आज के लोग ही न सुनाए न। ये बहुत सामने बातें कम और डालेंगे, लेकिन बड़े-बड़े रिश्तों में नहीं। हम हमारा कीमती वक्त मोबाइल यूज करने में मोबाइल यूज करने में नहीं जाया करेंगे। नहीं जाया करेंगे। नहीं जाया करेंगे। नहीं जाया करेंगे। नहीं बनेंगे नहीं बनेंगे। नहीं बनेंगे नहीं बनेंगे। नहीं बनेंगे नहीं बनेंगे। मोबाइल
थैंक यू। Thank you. I am pleased to be standing here on behalf of Lotus family to convey my gratitude. First of all, I thank the Almighty, without whom nothing is possible. Our chief guest, Mr. Sunil Lashwani, Professor Gorkedi sir, Advocate Ms. Tanushri Bulbule ma'am, Ms. Nita Ingai ma'am, and Dr. Jagdish Wangade sir deserve special thanks for accepting our invitation and being here with us today. Thank you, sir and madam. Our principal, Mrs. Bhavna Mehman, deserves special thanks for her constant support and guidance and serves as a pillar of strength for our school. Our teachers, today's superstars, has constantly put out a great deal of efforts and love in ensuring that everyone is excellent students and human beings. Thank you so much to all parents and well-wishers for your unwavering support and encouragement. Children cannot achieve excellence without your help. Thank you so much for taking the time to come to this event. Finally, I'd like to convey my gratitude to our aspiring rock stars for their outstanding performance that made this event a success. Your action reflected your days of hard work. The presentations were excellent and those in attendance thoroughly enjoyed them. Our heartfelt thank you to each of you for making this year's annual day celebration so special for all of us. On behalf of Lotus International School, let me thank all the students for being disciplined and honorable. Last but not the least, thank you Bhau Bhaiya, Anil Bhaiya Agarwal, Rohan Bhaiya, Bantu Bhaiya and Kai. Also thank you for those whom I missed to mention. Once again, thank you all. बोलो थैंक यू, बोलो थैंक यू मेरी मेरी माँ, बोलो थैंक यू, बोलो थैंक यू, बोलो थैंक यू मेरी मेरी माँ। पहले बोलो भगवान जी को थैंक यू मेरी मेरी माँ, जिसने हमें संसार दिया है। थैंक यू मेरी माँ। बोलो थैंक यू, बोलो थैंक यू, बोलो थैंक यू मेरी माँ, बोलो थैंक यू, बोलो थैंक यू, बोलो थैंक यू मेरी माँ। दूसरे बोलो माता पिता को थैंक यू मेरी माँ, जिसने हमें जन्म दिया है। थैंक यू मेरी माँ। बोलो थैंक यू, बोलो थैंक यू, बोलो थैंक यू मेरी माँ, बोलो थैंक यू, बोलो थैंक यू, बोलो थैंक यू मेरी माँ। तीसरे बोलो दादा दादी को थैंक यू मेरी माँ, जिसने हमें संस्कार दिए हैं। थैंक यू मेरी माँ। बोलो थैंक यू, बोलो थैंक यू, बोलो थैंक यू मेरी माँ, बोलो थैंक यू, बोलो थैंक यू, बोलो थैंक यू मेरी माँ। चौथा